श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत हिपॅटायटिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. श्रोतेहो नमस्कार. आता सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, तरी पावसाळ्यामध्ये बरेच आजार हे होत असतात, ज्याला आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो, जसे हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस ई आणि अदर हिपॅटायटिस बी आणि हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस डी. हे असे काही आजार आहे जे कावीळचे प्रकार आहेत, जे कॉमनली जे पावसाळ्यामध्ये होणारे जर कावीळाचा प्रकार जर बघितलं असतं तरी हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस सी हे जे व्हायरस आहे, तर व्हायरसद्वारे आपल्या शरीरावर जसे का लिव्हर आहे किंवा GI सिस्टीम आहे, आपण ज्याला पचनसंस्था वगैरे म्हणतो, त्याच्यावर ह्याचा जास्त परिणाम होत असतो. तर हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हे आजार शक्यतो पावसाळ्यामध्ये जसे की कॉन्टॅमिनेटेड फूड असेल किंवा दूषित पाणी असेल किंवा दूषित अन्न वगैरे असेल, की बऱ्याच वेळेस पावसाळ्यामध्ये आपण बाहेर फिरायला वगैरे जात असतो, त्यावेळेस बाहेरचं हॉटेलचं किंवा बाहेरचं खाण्यामध्ये जर आले तर हे जसे की पाणी आहे किंवा अन्न आहे किंवा दुसरे काही पदार्थ आहेत, त्याच्यामुळे हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस ई हे आजार आपल्या पावसाळ्यामध्ये होत असतात. तर हिपॅटायटिस ए आणि ई जर झालं तर जसे की आपल्या शरीरावर अंग वगैरे पिवळसर पडणे वगैरे किंवा डोळे वगैरे पिवळे होणे किंवा बरेच वेळेस रुग्णाची तक्रार अशी असते की लघवी वगैरे पिवळी होणे हे असतात, आणि ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेस रुग्णाला ताप येतो आणि ज्याच्यामुळे अंग किंवा बॉडी पेन शक्यतो जास्त होत असतं, किंवा जनरलाइज वीकनेस की शरीरामध्ये खूप टायर्डनेस आणि वीकनेस हे हिपॅटायटिस ए आणि ई मुळे येत असतो. ज्यावेळेस आपल्याला असा ताप किंवा लघवी पिवळे होणे किंवा डोळे वगैरे पिवळे होणे किंवा अंग पिवळे होणे, तर शक्यतो आपण समजून जायला पाहिजे की आपल्याला कावीळचा काही आजार झालेला असेल. कारण कावीळ फक्त हा हिपॅटायटिस ए आणि ई असंही नाही, कारण त्याच्यामुळे दुसऱ्या ह्याच्यामुळे हिपॅटायटिस ए आणि ई पेक्षा दुसरे काही जसे मलेरिया आहे किंवा दुसरे बरेच आजार आहेत, जसे लेप्टोस्पायरिस आहे, डेंगू आहे, तर ह्याच्यामुळे सुद्धा आपला कावीळ होण्याची शक्यता जास्त असते. पण हिपॅटायटिस ए आणि ई हे पावसामध्ये शक्यतो जास्त होत असतात. पण आपण जर ज्यावेळेस बघतो की हिपॅटायटिस ई आपल्या ज्यावेळेस झालेलं असतं त्यावेळेस शक्यतो ह्याला आपण म्हणतो की सेल्फ लिमिटिंग डिसीज म्हणतो. जरी झालं तरी शक्यतो आपण जर वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतलं तर नॉर्मल होण्याची शक्यता जास्त असतं. पण हिपॅटायटिस ई हा शक्यतो जसे की आपल्या घरामध्ये जर गरोदर माता कोणी असतील तर ह्यांना जर झालं तर ह्यातला जास्त त्रास होऊ शकतो, किंवा बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की हिपॅटायटिस ई ही प्रेग्नन्सीमध्ये खूप डेंजरस असतं, किंवा 99 to 100% मोस्ट ऑफ द टाइम्स फॅटिलिटी म्हणजे आपण मॉर्टॅलिटी रेट ही जास्त होत असते. कारण का त्याच्या प्रेग्नन्सीमध्ये बरेच हार्मोनल चेंजेस वगैरे होत असतात किंवा बाळाची वाढ होत असते. तर शक्यतो पावसाळ्यामध्ये जर अशा गरोदर मातामध्ये हिपॅटायटिस ई जर झालं तर आपण काळजी जास्त घेतली पाहिजे. कारण हिपॅटायटिस ए आणि हिपॅटायटिस सी जे कावीळचे प्रकार आहेत, जर आपण योग्य वेळी निदान जर केले, जसे ब्लड टेस्ट वगैरे आहे किंवा हिपॅटायटिस सी आणि हिपॅटायटिस सी IgG IgM अँटीबॉडीज आपण हे करत असतो, तर आपण असं जर काही आपल्याला लक्षणं आढळलं तर डॉक्टरांना दाखवून त्याची पुढची ट्रीटमेंट, जसे की काही जर गरज पडली असेल तर अँटीबायोटिक्स आपण देऊ शकतो दुसरे काही आजार होऊ नये म्हणून, किंवा आपण त्या रुग्णाला बेड रेस्ट आणि किंवा सॉफ्ट डाईट की जे की त्यांच्या लिव्हरवर किंवा त्यांना खाण्यापिण्यामध्ये किंवा ऑइली पदार्थ किंवा तिखट पदार्थ वगैरे शक्यतो आपण ह्या पिरियडमध्ये टाळायला पाहिजे. आणि मोस्टली 7 to 14 days म्हणजे 1 ते 2 आठवडा आपण रुग्णांना आराम वगैरे करण्यासाठी सांगतो. तर हे जर डाईट कंट्रोल आणि आपण बेड रेस्ट वगैरे जर हे केलं तर मोस्ट ऑफ टाइम्स जे काही कावीळमध्ये जे लिव्हर एन्झाईम्स वगैरे वाढलेले असतात त्याच्यामध्ये जर आपण पाहतो तर ते आपण जर कंट्रोल केलं तर नक्कीच हे रुग्ण आपले बरे होऊ शकतात. श्रोते हो, आपण हिपॅटायटिस बी आणि अजून काही हिपॅटायटिसची माहिती उद्याच्या भागामध्ये जाणून घेऊया. श्रोते हो, आत्ताच आपण हेपॅटायटिस या आजाराविषयी डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर प्रफुल्ल तांबे.